राम ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे राम रसाची चवी आन रस रसती केवी ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे तुका मने चातुरी सांगे तुका मने चातुरी सांगे मज अनुभव आहे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे भक्तजन मानस निवासाय श्री रामचंद्राय देयं सदा परिभवं विष्णुदोहं तीर्थास्पदं शिवरुचिनीनुतं शरण्यं हृदयार्तिहं प्रणतभाल भवाप्तिपूतं वन्दे महापुरुष ते चरणं महायोगपीठे तटे भीमरत्य वरं पुण्डरीकाय दातं मुनिद्रे समागत्य तिष्ठन्तानन्दकल्लो परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह झालो पावन झालो चराचरी मी कळा दुसरे काय झाले बोलू वचनाचे निभावी कारण जयाचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण याचे बंधू श्री चरण श्री गुरुचे हे नमस्कार आता कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचं 4 चरणाचं आणि नामपर प्रकरणातील असून आज रामनवमीचा दिवस या अनुषंगाने पहिल्यांदाच मी कीर्तन सेवेकरता निवडलेला हा अभंग आहे विठ्ठल फारसा परिहार देण्याचं काही कारण नाही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुमच्या गावामध्ये हरिनाम सप्ताह होतोय आणि तुमच्याच कमिटीच्या वतीनं मला मिळालेलं निमंत्रण जास्त वेळ न घालवता काही कारण अभंग सोडवणं आहे ना कीर्तनकाराचं पहिलं कर्तव्य काय अभंग सोडवणं आपण त्याच न्यायानं कीर्तनाकडे वळणार आहोत विठ्ठल विचार करा आपल्याला परम दुर्लभ असा मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे आपण सगळे लोक महान भाग्यवान आहे नाहीतर कुत्र्याला माजरीला डुकराला वानराला कुठं मनुष्य जन्म मिळाला का पण आपल्याला या मनुष्य जन्माची किंमतच कळली आहे संत नामदेव महाराजांच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर 30 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्यावे जलचरी घ्यावे 9 लक्ष 11 लक्ष योनी किड्यामध्ये घ्यावे 10 लक्ष घ्यावे पक्षामध्ये 20 लक्ष योनी पशुच्या घरी मानवा भीतरी 4 लक्ष आणि याचा जर हिशोब केला 184 नजुके फेरा गर्भवासी यातना फार दुर्लभ असा मनुष्य जन्म आहे शास्त्रकार सांगतात पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननम दुर्लभ असा मनुष्य जन्म नरदेह दुर्लभ
आणि हा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. आता या मनुष्य जन्मामध्ये आपण काय करायला पाहिजे, तर या मनुष्य जन्माचं सार्थक तेव्हा होईल जेव्हा आपण भगवंताची प्राप्ती करेल. तर भगवंताच्या प्राप्ती करण्याचे 4 प्रमुख मार्ग भागवताच्या 9 स्कंदामध्ये आलेले आहेत. कोणकोणते? योग सयो माया प्रोक्तान गुणाश्रमी दिसय ज्ञान कर्म भक्तीचे ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, इत्यादी 4 प्रकारचे मार्ग आपल्याला सांगितले जेणेकरून आपण भगवंताची प्राप्ती करू. विषय कसा आहे की अनेक प्रकारचे मार्ग सांगितलेले आहेत, परंतु हे मार्ग वेगवेगळ्या युगानुसार बदलत गेले. जसं ज्यावेळेला सतयुग होतं ना, सतयुगामध्ये भगवंताची जर प्राप्ती करायची आहे तर एक सोपं साधन होतं. कोणतं? तप करा. तपाशिवाय पर्यंत सतयुगामध्ये मनुष्याचं आयुष्य 1 लाख वर्ष होतं तर आपल्या सतयुगामध्ये. आणि काय करावं लागेल? तप करावं लागेल. माता पार्वतीला शंकर नवरा पाहिजे होता तर म्हणजे 60,000 वर्ष तप करावं लागलं. आलं का लक्षात? मग दुसरं युग आलं कोणतं? त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये जर भगवंताची प्राप्ती जर करायची आहे तर काय करावं लागेल? आता तप नाही चालत, आता यज्ञ करावा लागेल. आलं का लक्षात? राजा दशरथाला श्रीराम मुलगा म्हणून पाहिजे होता तर काय करावं लागलं? यज्ञ करावं लागलं. बरं, मग लागलं द्वापारयुग. द्वापारयुगामध्ये भगवंताची प्राप्ती करण्याचं सोपं साधन होतं. कोणतं? पूजा पाठ करा. जे तुम्ही सत्यनारायण करता की नाही ते सगळे द्वापारयुगातलं. रेवाखंडातील, स्कंदपुराणातील वगैरे तुमच्या लक्षात येते. सांगायचं तात्पर्य असं आहे की सतयुगामध्ये आणखीन सोपं झालं आपल्या द्वापारयुगामध्ये, आणि कलियुगामध्ये त्याच्यापेक्षा सोपी झालं. प्रत्येक युगामध्ये भगवंताच्या प्राप्तीचे साधने सोपे होत गेले आणि आयुष्य मर्यादा घटत गेली. सतयुगामध्ये मनुष्य 1 लाख वर्ष जगेल, त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष जगेल, द्वापार युगामध्ये 1000 वर्ष जगेल, कलियुगामध्ये 100 वर्ष. पण काळजीचा काही विषय नाही, सोप्या साधनानं भगवंत मिळतो. कोणतं आहे सोपं साधन? कलियुग. भगवंताची प्राप्ती करणं अत्यंत सोपं झालं. कलियुगामध्ये फक्त नामसंकीर्तन करायचं. पुन्हा एक प्रश्न निर्माण झाला की महाराज नेमकं कोण्या नावाचा जप करायचा, कोण्या नामाचं कीर्तन करायचं? माऊली ज्ञानोबराय वर्णन करतात 2 नावं स्पेशल आहेत. बाकीचे तर अनेक नावं आहेत देवाला. अनंत म्हणती माझी या स्वामी याते, अनंत नाम गुण म्हणून या, किंवा अनंत रूपे अनंत वेशे देखील हे ज्ञात्याचे. आणि असा असल्या कारणानं भगवंताला अनेक नावं आहे, अनेक रूप आहे. पण नेमकं कोण्या नावाचं भजन करायचं ते सांगा. त्यावेळेला महावैष्णव माऊली ज्ञानोबराय वर्णन करतात 2 नावं स्पेशल आहे. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे. बस 2 नावं विशेष करून आपण जपले पाहिजे. एक तर कृष्ण नाव, दुसरं राम नाव. आता कृष्ण नाव म्हणजे काय? कृषीर भुवाचका शब्दो नचर दैरोग्य परब्रह्म कृष्ण इत्यादी येते. कृष्ण म्हटलं की आनंद आपल्याला प्राप्त होतो. बरं, राम म्हटल्याने काय फायदा? राम म्हणण्याचा एक विशेष फायदा आहे. तुम्ही पहा, सगळेजण राम म्हणून दाखवा बरं मला. म्हणा बरं सगळेजण, म्हणा राम. म्हणा ना, बैरात का तुम्ही? म्हणा मग राम. राम म्हणा बरं, राम. राम म्हणताना सगळे तोंड फाटतात. त्याचा रकार उच्चार मात्रेनं बहिर्निर्याती पातकम. ज्यावेळेला आपण राम म्हणायला जातो ना, आपलं तोंड असं फाटलं जातं. ज्यावेळेला तोंड फाटतं ना त्यावेळेला आतमधले सगळे पाप बाहेर निघून जातात. बरं, बाहेर निघाले आपले पाप पुन्हा आतमध्ये शिरू नये म्हणून म म्हणायचं. मग कारच तू पाठवतो. हा आहे राम नावाचा अर्थ. तर राम नाम हे पाप नाश करण्याचं काम करतो.
आले का लक्षात? आपण जीवनामध्ये कोणकोणते पाप करतो? उठता बसता आपल्या हाताने पाप होतात. तुम्ही जे बसल्यानं तुमच्या खाली 2-4 मुंग्या असतील, चालताना कितीतरी मुंग्या मारल्या असतील, गहू तुम्ही दळून आणले कितीतरी सोंडे दळून आणले असेल, आहे की नाही? वावरामध्ये फवारा मारताना कितीतरी जीवजंतू आपण मारलेले आहे. थोडक्यात काय सांगितलं? ये मानवा पाप कृतस्तु सर्वदा सदा दुराचार रतावी मार्गदा क्रोधाग्नी दगदा कुटिलाच्य कामिना. जीवनामध्ये अनेक प्रकारचे पाप होत असतात आणि या पापापासून निवृत्तीसाठी वारंवार देवाचं नाव जप केलं पाहिजे. बरं, कोणत्या देवाचं? राम. तुम्ही पहा ना, जुने माणसं एखादा समोर ही बाई उद्या रामराम ही बाई रामरामजी, आणि प्रत्येक व्यवहारिक शब्दामध्ये रामाचा प्रयोग केला जायचा. का हो, काय झालं? खात झाली का? एक काम कर, माझ्याजवळ रामपाणी इलाज आहे. काय झालं? फलाण्याची बायको गेली, अरे राम. आलं का लक्षात? किंवा एखादा जर मेला, राम नाम सत्य. जीवनामध्ये जीवन जगत असताना व्यवहारामध्ये प्रयोग करण्यासाठी राम नावाचा मोठा उच्चार व्हायचा. बरं, पुन्हा एक शंका निर्माण झाली महाराज, की नेमकं राम नावाचाच उच्चार का व्हायचा आणि राम राम म्हणताना राम रामच का म्हटलं जायचं? त्याचं उत्तरच आहे, एक राम तुम्ही एक राम मी. आलं का लक्षात? राम हा चराचरात व्याप्त आहे. चला आता या ताईमध्ये राम आहे की नाही आपण जरा म्हणजे तपासू. बरं, तुमचं नाव काय? तुमचं नाव सांगा दादा. एक मिनिट, कारण ह्या महाराज जरा बोलणार आहे, काळजी करू नका. थोड्याच वेळामध्ये तुम्ही सगळे एकदम फ्रेश होऊन जाता. तुमचं नाव काय म्हटलं? फक्त खाली बसा. नाव काय? हा काय? श्रीकांत. बघा, श्रीकांत मध्ये राम आहे की नाही आपण जरा चेक करू. श्रीकांत मध्ये किती अक्षर आहे? 3. आता तुळशीदासजीची चौपाई बघा, नाम चतुर्गुण पंचतत्व मिलन तासा द्विगुण प्रमाण. आता श्रीकांतचे 3 अक्षर, नाम चतुर्गुण 4×3 12, नाम चतुर्गुण पंचतत्व मिलन 12 न 5 17, तासा द्विगुण प्रमाण 17 दुने 34. आता तुळशी अष्ट सौभाग्य, आता 8 न त्याला लागायचं. 8 1 8 8 2 8 3 24 8 4 32. उरले किती? हे 2. तुम्ही तुमचं नाव किती अक्षराचं राहू द्या, या तुळशीदासजीच्या चौपाई प्रमाणे जर चाला तर प्रत्येक ठिकाणी 2च उरतात. आणि हे 2 म्हणजे दुसरं तिसरं काही नसून येणे 2 अक्षरी. प्रत्येकामध्ये आणि म्हणून शास्त्रकार सांगतात, गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरण सुवर्त प्रभो प्रलय स्थान निदान्य पिजाम्य पांडुरंग ध्यानी पांडुरंग. पहिला आम्हाला की राम नावाचा जप केल्याने आपले पाप नाहीसा होतात. बरं, मला एक सांगा, रामच नावाचा जप का करावा हे आधी पटवून द्या. नेमकं रामच का म्हणायचं? मैतीच्या वेळेला जर कृष्ण कृष्ण म्हटलं तर जमणार नाही का? नेमकं राम नामच का म्हणायचं? बघ, त्याचं उत्तर सांगतो. बघा, लक्षात घ्या. राम एक असं चरित्र आहे म्हणजे भगवंताचं, की रामायण हजारो वर्षा अगोदर लिहिलं राम जन्माच्या. लक्षात आलं का? तुम्ही जे चित्रपट पाहता ना, कुछ कुछ होता है, क्रिश डॉन वगैरे वगैरे, म्हणजे बरेचसे पिक्चर आहेत. त्या पिक्चरमध्ये काय होतं की पहिले लेखकाकडून त्या चित्रपटाचं म्हणजे कथानक लिहिलं जातं आणि मग डायरेक्टर त्याच्यावर ऍक्टिंग करून घेतो. आलं का लक्षात? अगदी त्याचप्रमाणे येथे सुद्धा आहे. येथे काय, हजारो वर्ष अगोदर आधी रामायण लिहिलं गेलं आणि लिहिल्यानंतर श्रीरामांनी जसं लिहिलं तसे वागले. बोलिले वाल्मिक तसेची करी वरतुनी नवीन राम नामामध्ये. सांगायचं तात्पर्य असं आहे की रामाचं जीवनामध्ये जी मर्यादा आहे तशी मर्यादा जगात कुठे नाही. भावाने भावाशी कसं वागावं, बायकोने आपल्या म्हणजे बायकोने आपल्या नवऱ्याशी कसं वागावं, शत्रूने शत्रूशी कसं वागावं, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे रामकथेमध्ये आढळते. रामाच्या जीवनामध्ये एवढी मर्यादा आहे. अहो भाऊ, केवढी मर्यादा आहे. आता हे तुम्हाला पटवून देण्यासाठी एक तुम्हाला प्रश्न विचारतो. मला एक सांगा, रामाचा जन्म कोण्या तिथीवर झाला? राम कोण्या तिथीला जन्माला आले? अष्टमीला, सप्तमीला, कधी आले? हा, माहित नाही. राम जन्माला आले 9मीला. बरं, ज्या वेळेला श्रीरामाचा जन्म होत होता सगळ्याच्या सगळ्या तिथे हात जोडून उभ्या होत्या. द्वितीया, तृतीया, चतुर्थी म्हणे प्रभू माझ्या तिथीवर जन्माला या, प्रभू माझ्या तिथीवर जन्माला या. पण प्रभू कोणत्या तिथीला जन्माला आले? 9मीला. आता नेमके 9मीलाच का आले? आता ऐका, जगातली सर्वात मोठी संख्या कोणती? या प्रश्नाचं उत्तर जो कोणी देईन त्याला मी ह्या माईक सप्रेम भेट देईन. जगातली सर्वात मोठी संख्या कोणती? आता तुम्ही म्हणाल महाराज माईक कोण द्या? या माईक माया होय नाही म्हणून.
आलं का लक्षात? सांगा आता जगातली सर्वात मोठी संख्या कोणती? जगातली सर्वात मोठी संख्या कोणती या प्रश्नाचं उत्तर सांगताच येत नाही, कारण संख्या अनंत आहे. पण जगातली सर्वात मोठी एक अंकी संख्या जर कोणती म्हटली त्याचं उत्तर आहे 9. त्याचं काय उत्तर आहे? 9 ही जगातली सर्वात मोठी संख्या आहे. आता 9चा पाढा येतो का तुम्हा सर्वांना? चला म्हणून पहा. 9 एक पोरींनो, तुम्ही कॉलेजमध्ये जाताना पाढा येतो की नाही? चला म्हणा. 9 एक 9च. 9 दुने 89. अरे अरे पटापट बोला, अख्खं कीर्तन शिल्लक आहे. 9 दुने 18, 89, 9 तिरी 2 7, 9 9 चौक 36, 3 6, 9 5 45, 4 5, 9 7 63, 6 3 9, 9 8 72, 7 2 9 9 81, 8 9 10 9 0. सोडली का मर्यादा? 9 ही जगातली सर्वश्रेष्ठ संख्या असून सुद्धा आपली मर्यादा सोडत नाही. अगदी त्याचप्रमाणे राम, देवाचा देव महादेव सुद्धा ज्या रामाचं भजन करतो तो राम सुद्धा आपली मर्यादा सोडत नाही. आता बऱ्याचशा लोकांचा आणखी एक प्रश्न असेल की महाराज नेमकं रामाचाच नाव जप काय करायचं? रामाचा नाव जप केल्यानं काय फायदा होईल? तर त्याचं उत्तर आहे, रामाचं नाव जर जप केलं तर आपल्या जीवनामध्ये रामाचे गुण येतील. आता बरेचसे मंडळी म्हणतील काय महाराज राम म्हटल्यानं कुठं रामाचे गुण येते का? जरा पटवून सांगा बरं. काळजी करू नका, एका मिनिटात पटवून देतो. मला एक सांगा, का हो ताई, तुम्ही कधी चिंच पाहिली का? पाहिली? अजी तुमच्या एरल्याकडून मी जात होतो आणि तिथं वाटेमध्ये चिंचाचं झाड, हे टपोरी चिंच मस्त लदबदली होती, अशी गोड स्वादिष्ट. मी तडकीना गाडी थांबवली, एक काडी घेतली, चिंच पाळली, मस्त चांगली ठोकळ होती आणि चांगली अशी पिकलेली होती. मी काय केलं, ती चिंच घेतली, त्याच्यावर थोडं तिखट टाकलं, थोडंसं मीठ टाकलं, एवढं चांगलं खाल्लं की नाही, एवढी मजा आली, खूप मजा आली. आता एक काम करा, आपापलं पाणी घेऊन टाका. गेलं सगळ्यांना पाणी. आता हे झालं या प्रश्नाचं उत्तर. तुम्ही मला एक सांगा, साधं चिंच म्हटलं तर चिंचेची चव जिभेवर आली की नाही? चिंचेचे गुण अंतकरणात आले की नाही? मग चिंच म्हटल्यानं जर चिंचेचे गुण आपल्या अंतकरणामध्ये येतात तर राम म्हटल्यानं रामाचे गुण आपल्या अंतकरणात का येणार नाही? आणखी राम का म्हणायचं याही प्रश्नाचं उत्तर ऐकून घ्या. राम म्हटलं की मरणाचं भेव राहत नाही. राम म्हटल्यानं काय होते? मरण्याचं भेव लागत नाही. तर जगातल्या प्रत्येक माणसाला भीती आहे. शास्त्रकार शास्त्र सांगतात, भोगे रोग भयम, कुले चुंती भयम, नित्य मुकलाद भयम, माने दैन्य भयम, बले रिपू भयम, शास्त्री वाद भयम, काया कृतांत भयम, सर्व वस्तू ही भयानक. तो प्रत्येकाला भीती आहे. सांगा, उंदराला कोणाचं भेव? माजरीचं. माजरीला कोणाचं भेव? कुत्र्याचं. कुत्र्याला कोणाचं भेव? माणसाचा. शाबास. आणि सांगा आता, माणसाला कोणाचं भेव? जरा मोठ्यानं म्हणा. सांगा, माणसाला कोणाचं भेव? त्याच्या बायकोचं. सांगायचं जगामधल्या प्रत्येक व्यक्तीने भेव आहे. असा म्हणजे व्यक्ती शोधून सापडणार नाही की त्याला भेव नाही. बरं, पण सर्वात मोठं भेव कोणतं आहे जगामध्ये सांगता? सगळ्यात मोठं जगामध्ये भेव जर असेल ते भेव आहे मरणाचं. सर्वात मोठं भेव. पण हे मरणाचं भेव जास्त काऊन लागते? मरण आपल्याला माहीत नाही म्हणून. का आपल्याला बा 26 तारखेला एवढ्या वाजून एवढ्या वाजताना म्हणजे एवढ्या वेळेनं मरायचं आहे, तर मग माणूस जरा तयारीत राहील मरण्याच्या. पण झटकी नाही येते, झटकी नाही माहीत. आलं का? पण काळजी करू नका, तुमचं मरण किती दिवसावर आहे हे सांगण्यासाठी मी आलो. आता तुम्ही महाराज तुम्ही आले काय नाही? आता ऐका, माऊली ज्ञानोबरायांची एक सुंदर, माऊली ज्ञानोबराय यांचा एक सुंदर अभंग मी तुम्हाला सांगतो. आपलं मरण आपल्याला माहिती होते बरोबर. ऐका. कानी घालून या बोटे नांदजे पाहावे, न दिसता जाणावे 9 दिवस. ज्याने त्याने आपल्या कानामध्ये बोटं घालायचे आणि कानामध्ये बोटं घातल्यावर बाहेरचा आवाज येत नाही, अंदरचा आवाज ऐकायचा. अंदरचा काय आवाज येतो? ओ. खरं तुम्ही म्हणजे आपापल्या घरी जाऊन करून पाहा, असे कानामध्ये बोटं ठेवायचे आणि आवाज येते ओ. खरंच येते. लक्षात. आणि येत नसून समजून चला 9 दिवसात जावं लागते. ठीक आहे. दुसरं, डोळ्याची भुव्या न दिसता जाणार, आयुष्याची गणना 7 दिवस. ज्यानं त्यांना आपापल्या डोळ्याच्या भुव्या पाहायच्या. आपण गाव 7 दिवस. हे काय मी का जवळचं समजून राहिलं का? माऊली ज्ञानोबरायांचे शब्द आहेत, आपापल्या डोळ्याचे. पण एक ओट आहे, आमच्या ताईनं थ्रेटिंग केलेली नसली पाहिजे. ताईनं थ्रेटिंग केलं, आम्हाला भुया दिसत नाही, मरते मरते, असं घाबरू नका. थ्रेटिंग केलेली नसली पाहिजे.
डोळ्याची भुया न दिसता जाणार आयुष्याची गणना 7 दिवस आलं का लक्षात. आणि डोळ्या घालून या बोटे चक्र जे पाहावे आपापल्या बोटामध्ये आपापल्या डोळ्यामध्ये असे बोट घालायचे न असं करायचं. तुम्हाला तुमचे डोळ्याचे म्हणजे बोबुळ दिसत नसन तर समजून चालत 5 दिवसावर कार्यक्रम आहे. आता याच्या पलीकडे जाऊन सांगू का, एखाद्याचा नाकाचा शेंडा जर का वाटला तर समजून चला आत जाओ. नासागरीचे अग्र न दिसे नैनी त्याची दिनी म्हणा रामकृष्ण. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही असं कोण बोलता, या प्रश्नाचं उत्तर असं आहे माझ्या बापांनो. तुम्ही मेलेला प्रेत पाहिला का, त्या मेलेल्या प्रेताने इकडे बघा, त्याचे सगळे अवयव जागा राहते पण नाकाचा शेंडा पाहिजे तुम्ही. इकडे वागवलं का इकडे वागते आणि इकडे वागवलं तर इकडे वागते. म्हणजे नाकाचा शेंडा वागला आज जावं लागते. त्याची दिनी म्हणा रामकृष्ण. तर मरणाचे हे लक्षण आहे पण तुम्ही घाबरू नका. मरणापासून सुद्धा रक्षण करण्याची दवाई आपल्याकडे ती कोणती, सुखे से ब्रह्मा रक्षण करून घ्यायचं असेल तर एकच उपाय कोणतं, राम 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 म्हणा. राम राम म्हटल्यानं अवतारी मरण येत नाही. कळलं महाराज. आणखीन एक सांगा, राम म्हणण्याचा आणखीन काय फायदा आहे सांगतो. मला एक सांगा, तुम्हाला जर आमच्या 10 ताईंना तुमच्यापैकी 10 सुग्रण ताया आपण निवडल्या, 10 ताईंना सारखा गॅस दिला, सारखं तिकीट दिलं, सारखी मीठ दिले, सारखे आलू वांगे सगळे मटेरियल सारखं दिलं आणि तुम्हाला सांगितलं तुम्ही करा स्वयंपाक. 10 जणीला सारखं दिलं. आता माझा प्रश्न आहे, 10 जणीच्या भाजीची चव सारखी लागेल का सांगा, मान्य करतात? सारखं इस्तो सारखा, चूळ सारखी, मटेरियल सारखं पण तरी भाजीची चव सारखी लागत. त्याचं कारण असं आहे माझ्या बापांनो का भाजी करणारेचा स्वभाव, भाजी करणारेचे विचार. आम्ही कधी कधी जातो ना आपल्या म्हणजे कुठे कीर्तनाला वगैरे गेलो, भाजीमध्ये तिखट असलो आम्हाला समजून जाते का हिनं झगडून स्वयंपाक केला, हिनं बिचारीनं रागानं स्वयंपाक केला. एखाद्या याच्यामध्ये समजा गोडच जास्त होऊन गेलं तर समजून चाला का बाईला जरा लयच आनंद झाला. सांगा, कारण की तुमचं जेवण सांगतं की तुम्ही कोणत्या विचारानं स्वयंपाक केला. आता मला एक सांगा, तुमच्या विचारानं जर स्वयंपाकामध्ये जर फरक पडत असेल तर तुम्ही राम 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 नावाचा जर जप करत स्वयंपाक केला तर काय होईल, स्वयंपाक म्हणजे प्रसाद होईल आहे की नाही. तर हे नामस्मरणाने अनेकाचे जीवन बदलले, नामस्मरणाने देव त्यांच्या सोबत राहिला. आता तुम्हाला किती प्रमाण सांगितले, चर्म रंगू लागे रोहिदाचा संगीत, कबीराच्या मागे शेलेली, सजन कसाया विकू लागे मास, माया सावत्याचं खुरकू लागे, नरहरी सोनारा घोडू फुंकू लागे, चोखा मेयाचे घोडे रोडू. असे कितीतरी प्रमाण सांगता येईल का भगवंताचा नामजप केल्यानं भगवान परमात्मा त्यांच्यासोबत काम करू लागला. म्हणून आपण सुद्धा काम करताना काय म्हटलं पाहिजे, कामामध्ये तुम्ही किती दुःखात राहा, भगवंताचं नाम जप केलं. आणि तुम्हाला गंमत सांगतो, एक श्लोक सांगतो लक्षपूर्वक आहे का, या कलियुगामध्ये तुमचं हवन कामाचं नाही, तुमचं सत्यनारायण कामाचं नाही,
तुमची उपास कामाचे नाही. कारण कृतम ध्यायते विष्णू त्रय योजतो मखे द्वापारे परिचार्यांना कळवत हरी कीर्तनात. कलियुगामध्ये नामाशिवाय पर्याय नाही. आता बरेचसे लोक म्हणतील महाराज काही बोलतात नावानं काय होते कलियुगात. आता हे पटवून देण्यासाठी पुन्हा एक उदाहरण सांगतो. काजी ताई तुमच्या गावामध्ये नवीन नवीन नवरे येते का दरवर्षी? हो की नाही बोला? येते दरवर्षी. का की हे पोरं थोडेसे मोठे झाले का बाबा लगीनच म्हणते. मग त्याचं लगीन करून द्यावं लागते. मग लग्न झाल्यावर नवीन नवीन पोरगी येते गावात. मग या नवीन पोरी गावामध्ये आल्या तर मग या जुन्या नवऱ्याने मोठं पुराण येते आणि ते लुगड्यावाले आहे की नाही, ह्या काय करते त्या नवीन नवरीचा पदर धरते आणि तिले म्हणते नाव घे. हे म्हणते नाव बैताड तुमचे नवऱ्याचं नाव घेणं. हे म्हणते नवरा बाई असं नाही, उखाण्यात नाव घे. मग ती बाई पा कशी उखाण्यात नाव घेते. मी तुम्हाला घेऊन दाखवू का? नाही मी तुम्हाला नाव घेऊन दाखवू का? हां ठीक आहे, तुम्ही म्हणता तर मी आता घेऊन दाखवते. पहा ती बाई कशी नाव घेते. ऐका, लालमणी तोडले, लालमणी तोडले, कायमणी जोडले, लालमणी तोडले, कायमणी जोडले. आणि संपतरावासाठी मी ना 7-8 जण सोडले. संपतरावची छाती हे फुगली. पठ्ठ्याच्या बायकोनं पठ्ठ्याचं नाव घेतलं, पठ्ठ्याच्या बायकोनं पठ्ठ्याचं नाव घेतलं. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. पठ्ठ्याच्या बायकोनं पठ्ठ्याचं नाव कसं घेतलं? संपतरावचा कितवा नंबर होय? हा लावा नाही सो. याचा 9वा नंबर लागला तरी संपतरावची छाती फुगली. संपतराव म्हणते पठ्ठ्याच्या बायकोनं पठ्ठ्याचं नाव घेतलं का नाही? या एका नावाची किंमत सांगा तुम्हाला. कोणी व्यक्ती कोणाचे नाव घेते का जी? नाही घेत ना कोणी व्यक्ती. एक जमाना होता बाया कोणाचं नाव घेत नव्हत्या. संपतराव, महादेवराव, गुंडूराव असे ते नाव चालायचे. नंतरचा जमाना आला महेश दायवावरा म्हणजे डायरेक्ट नाव. आणि आजकालच्या ह्या ज्या नवीन पुरी आहे की नाही याचं लग्न जुळी त्या कडकिन्या त्या नवरदेवाचा व्हॉट्सअप नंबर घेते आणि नवऱ्याला काय म्हणते माझं सोनू, माझं गोलू, माझं पिलू. बरोबर अहो त्या नवऱ्याला पिलू म्हणते. माया एकच म्हणणं आहे का पहा तुम्ही एक काम करा, आपल्याला लवकरात लवकर आपला देश पोलिओ मुक्त करायचा आहे. आता आपल्या नवऱ्या आपल्या पिल्याने उचला आणि एक पोलिओचा डोस पाडून टाका. कारण जेणेकरून आपला काय भारत देश पोलिओ मुक्त जाऊ द्या. मला हे सांगायचं आहे की एकदा जर बाईनं नवऱ्याचं नाव घेतलं तर त्या एका नावाच्या बदल्यात, नाव का सोपा आहे का, त्या एका नावाच्या बदल्यात त्या नवऱ्याला त्या बायकोला जन्मभर पोसा लागते. हे ताकद एका नावाची आहे. आणि तुम्ही आम्ही जर वारंवार राम 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 करू आमचा रामका झोपलाय का? म्हणून नावडीने भारते नाम जपे नको कर्म बांधून शके स्नानादी कर्म नावे नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म विद्या. साधारण मत आहे. बरं कळलं महाराज आम्हाला तुम्ही म्हटलं ते चांगल्या पद्धतीनं कळलं की नाम घेतल्यानं काय होते, मृत्यूच्या भयापासून मनुष्य सुटतो. नाम घेतल्यानं देव आपल्या सोबत राहतो. नाव घेतल्यानं रामाचे गुण आपल्यामध्ये प्रकट होतात. एवढं सगळं कळलं महाराज. आता पुन्हा सांगा की रामाचं नाव घेतल्यानं काय होतं अभंगाच्या पहिल्याच्या.
बघा अभंग कळला का तुम्हाला? अभंगाचं पहिलं चरणाचा पूर्वार्ध, राम म्हणता रामची होईजे. राम म्हटल्यानं काय होतं? रामच होतो. काही बोलता महाराज, पटून द्या बरं आम्हाला. राम म्हटल्यानं कसं राम होईल? एका मिनिटात पटवून देतो. मला एक सांगा, आपल्या कीर्तनात बोला लागते ताई, हा? बाकीचे महाराज म्हणते गप्पा बसा, आम्ही म्हणतो बोला. मला एक सांगा, राम देव आहे का भक्त आहे? राम देव आहे का भक्त आहे? देव आहे. हनुमानजी देव आहे का भक्त आहे? भक्त आहे. राम देव आहे, हनुमानजी भक्त आहे. आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, आपल्या काटोल तालुक्यामध्ये रामाचे मंदिर जास्त आहे का हनुमानाचे? राम देव राहून मंदिर कोट्यावर मोजणे इतके आहे, आणि हनुमानजीचं मंदिर नाही असं गावी शोधा लागते आपल्याला. राम म्हणता रामची होईजे. भगवान परमात्मा काय करतो? जो त्याच्या सेवेसाठी लागतो ना त्याला देवच करून टाकतो, त्याला स्वतःसारखं करतो. महावैष्णव माऊली ज्ञानोबा प्रमाण पाहिलं तुम्ही, पंढरीला जातात, बाप रखमादेव विठ्ठलाचे बेटी आपुलिया सवसाठी करुनिया ठेला. माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबा म्हणतात, मी पंढरीला आपल्या मायबापाकडे भेटीला गेलो तर त्यांनी माझा सुद्धा पांढरून करून टाकला, मला सुद्धा देव करून टाकलं, मला सुद्धा आपल्यासारखं करून टाकलं. हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवता. प्रपंचामध्ये मनुष्याची किंमत घटत जाते, प्रपंचामध्ये मनुष्याची किंमत घटत जाते. जसं उदाहरणार्थ लहानसं लेकरू आहे, असं ठुनू 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 चालते, त्याच्याकडे पाहून कोणी म्हणते पिंड्या इकडे ये रे, पाहून इकडे ये म्हणतात, इकडे ये एक पप्पी दे बरं. लहानसा लेकरा लेकरू, हेच लेकरू म्हातारा झालं, दात गेले पडून आणि चाललं पुढे काढत, गाल झाले चौपट, आणि कुणीतरी म्हणते का भाऊजी काय तुम्हाला भल्ली काय राहायचे बा? नाही नाही, विचार काय, इकडे या एक पप्पी द्या मग जा, असं म्हणते का कोणी? जसं वय वाढलं तशी प्रपंचामधली किंमत वाढते. आलं का लक्षात? परमार्थाचं तसं नाही. 13 वर्ष अगोदर ज्या वेळेला मी म्हणजे कथा कीर्तन करायला सुरुवात केली त्यावेळेला मला फारशा तारखा राहत नव्हत्या, फारसं काही नाही. आता महाराष्ट्रभर कथा कीर्तन करू लागलो, किंमत वाढली का घटली? परमार्थामध्ये किंमत वाढत जाते आणि प्रपंचामध्ये किंमत पहा. एक बाई तिच्या हातामध्ये घरचा पूर्ण कारभार आहे, पण जशी म्हातारी झाली स्वतःच्या नातीचं लग्न राहते तिला पता नाही राहत. लक्ष म्हणून हनुमंतरायांनी राम 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 नावाचा जप करून परिणाम काय झाला? हनुमानजी सुद्धा देवच झाले. म्हणून राम म्हणता रामची होईजे इथपर्यंत कळलं महाराज. आता या अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्ध सांगा, ती सांगतो, पदी पैसुनी पदवी घेजे. आता हे पटवून देण्यासाठी थोडंसं रामायणामध्ये जाऊ. भगवान श्री रामचंद्र प्रभू आता वनवासाला आहे. वनवासाला असताना 13 वर्ष सुखाचे गेले आणि 14व्या वर्षी सीता मातेचं अपहरण झालं. मग हाय सीते हाय सीते हाय सीते करत श्री रामचंद्र प्रभू शोधू लागले आणि शोधता शोधता गेले शबरी मातेच्या आश्रमात. शबरी मातेच्या आश्रमात आता शबरी मातेची एक विशेषता आहे. कोणती विशेषता आहे? वाट पाहून राहिली. कधीपासून? वया 10 वर्षाची होती शबरी माता, तेव्हा त्यांचे गुरु मतंग ऋषींनी सांगितलं होतं की तुझ्या दारामध्ये एक दिवस राम येतील. आलं का लक्षात? त्यांनी वाट कशी पाहिली माहिती आहे? असे डोळ्यामध्ये प्राण आणून, कानामध्ये प्राण आणून, हृदयामध्ये प्राण आणून वाट पाहिली. आता मी तुम्हाला किती इथं ओरडू नाचू सांगितलं तरी तुमच्या लक्षात येणार नाही. थोडं प्रॅक्टिकल करून दाखवतो. प्रॅक्टिकलवालाच महाराज आहे. आता पहा, मी तुम्हाला सगळ्यांना म्हणतो, पहा, मी तुम्हाला म्हणेल 1 2 साडे माडे 3, तर 3 वर पहिली टाई, 9 वर दुसरी टाई आली पाहिजे. ठीक आहे? हो की नाही? चला घ्या. 1 2 साडे माडे अशी, म्हणजे 3 वर पहिली टाई, 9 वर दुसरी टाई. आपल्याला जास्त वेळ नाही, अख्खा अभंग आहे आणि तुम्ही एकदम असे म्हणजे दगड बसलाय का कीर्तना? अरे थोडंसं ऍक्टिव्ह व्हा, तुमचाच मुलगा आहे, गावापाशी गाव आहे. आलं का लक्षात? थोडंसं ऍक्टिव्ह बना. मी काय म्हणतो, ज्यांनी परफेक्ट टाई वाजवली त्या परफेक्ट शबऱ्या, ज्यांनी काही लेट वाजवली त्या समजून चला आयशी शबऱ्या, सकाळी 10 वाजता झोपून उठते. आणि ज्यांनी लगेच वाजवली ते समजून चला का ह्या एवढ्या उतावी नवऱ्यानं गुड गेले पाहिजे. आलं का लक्षात? चला घ्या. मी तुम्हाला काय म्हणेन, 3 वर टाई आली पाहिजे. चला घ्या. 1 2 साडे माडे सांगा. मी म्हटले का? ती नाही म्हटलं. अरे हुशारीत राहा. चला घ्या. 1 2
ताई जर का चुकली मी मग गावामध्ये सांगेन का यातल्या मधल्या सगळ्या ताई आयशी आहे असं सांगेन की नाही. चला घ्या एक तुम्ही बी शबऱ्यात व्हा ना. चला घ्या 1 2 साडे माडे सगळ्या आयशी शबऱ्या इथं वेळ नाही आहे. तुम्ही पटकीने वाजून घेता. नाही आयशी नाही उतावी शबऱ्या उतावी. चला घेता पहिले. हा 1 2 साडे चला घ्या घ्या ना. चला घ्या साडे माडे नाही 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 हा घ्या साडे माडे. हा नाही तयारीत राहा. मी आता पैसाही म्हणू शकेन बरं. हा चला तयारीत राहा. बिलकुल तयारीत राहा ना बघा. हा चला घ्या. हा 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 3 बस. आपल्याला काही जास्त वेळ नाही. अख्खा अभंग पडला. मला असं सांगा तुम्ही लोकांनी 3ची कशी वाट पाहिली है ना. डोळ्यामध्ये प्राण आणून कानामध्ये प्राण आणून केव्हा 3 म्हणते ना तेव्हा वाजतो. अगदी क्षणोक्षणी शबरी माता श्री रामजीची वाट पाहत होती. कारण रामजी येणार हे सांगितलं पण कोणत्या एसटीने येणार किती वाजता येणार कोणत्या वारी येणार हे काय सांगितलं होतं का. मग कोणतंही काम करताना लक्ष कुठं राहत होतं रामाकडं. बरं श्रीरामजीची भेट झाली आणि ऋषमुख पर्वतावर सुग्रीवजीची भेट होईल म्हणून पत्ता सांगितला शबरीमध्ये. मी 9वीदा भक्ती सांगितली. एवढा वेळ आपल्याकडे. श्रीरामचंद्र प्रभू ऋषमुख पर्वतावरती गेले. सुग्रीवजीशी मैत्री झाली. बाजीला मारलं आणि नंतर पावसाचे दिवस गेल्यानंतर सीता मातेची खोज घेण्यासाठी यांचा खोजपाटा निघाला. अख्खी वानर सेना. त्या वानर सेनेला सांगितलं तुम्ही सगळे 4 दिशेने व्हा आणि सीतामाईची खोज घ्या. सगळे वानर गेले. ते वानर शोध घेता घेता समुद्राच्या किनाऱ्यावर आले आणि त्या वानराच्या युनियनमध्ये एक म्हणजे नेता होता. त्याचं नाव होतं जांबवंत महाराज. जांबवंत महाराज म्हणतात सीता माता कुठे आहे तिकडे आपल्याला जायचं आहे. कोण मारा उडी. एका वानराला म्हणू लागले. अंगदाला म्हणतात. अंगदा मारतो का उडी. अंगद म्हणतात अंगद कैये जाऊन पारा. अंगद कैये जाऊन पारा. अंगदजी म्हणतात मी गेलो असतो पण तिच्या राक्षस मला खाऊन टाकतील मी जाणार नाही. अंगद कैये जाऊ मैं पारा जीव संशय कुछ फिरती बारा. माझ्याच्यानं जमणार नाही. मग आता जाणार कोण. जांभूजी तुम्ही मारा ना उडी. जांभूजी म्हणतात मी गेलो असतो माझी एक अडचण आहे. कोणती. चरट बाई व बकरी त्याचे सारखे तनरा आता माझ्याच्यानं जमणार नाही. ज्यावेळेला वामन भगवान या भूतलावर होते ना त्यावेळेला मी तरुण होतो. आता मी म्हातारा झालेलो आहे. आता माझ्याच्यानं उडी मारणं जमणार नाही. म्हणजे असं. मग आता काय करायचं. एकच उपाय आहे. हनुमानजी बसलेले आहे. चला सगळेजण हनुमानजी जाऊ. आणि सगळी वानरसेना हनुमानजी जवळ गेली. हनुमानजीला म्हणू लागले हनुमानजी मारा बरं उडी. हनुमानजी म्हणतात माझ्यामध्ये ताकद नाही. मी कशी काय उडी मारणार. त्यावेळेला जामूनजी त्याला त्याच्या शक्तीचा आठव करून देतात. हनुमंता तुला माहित नाही रे. तू महान पराक्रमी आहे. तू काय काय पराक्रम त्याला म्हणून सांगू. बाल समय रवि भक्ष अरे हनुमंता तू लहानसा होता तेव्हा सूर्य घेऊन टाकला होता. तू जर मनात आणलं तू काही करू शकतो. बस हनुमानजीला त्यांच्या शक्तीचा आठव झाला आणि त्याचा परिणाम काय झाला.
रावणाची दाढी जाई तया माझा नमस्कार वारंवार पार लंका वगैरे पेटोपाटो करून परत आले, सीतामाईची खोज घेऊन आले. ज्यावेळेला हनुमानजी आल्याचं कळलं श्रीरामाला, त्यावेळेला श्रीरामजी पळत गेले आणि श्रीरामजीला अलिंगन दिलं. नुसतं अलिंगन दिलं नाही, मुखातून शब्द काढले. काय? रघुपती किन्नी बहुत पडाई अरे हनुमंता, तू आजपासून मला माझ्या प्रिय भाऊ भरतासारखा झाला. हा, हनुमानजीला काय म्हटलं? आजपासून तू मला माझा भाऊ भरतासारखा झाला. परिणाम काय झाला? हनुमानजींनी मोठ्या द्वेषानं युद्ध केलं, रावणाला हरवलं, रावणाला मारलं, विभीषणाला लंका दिली आणि पुष्पक विमानात बसून श्री रामचंद्र प्रभू अयोध्येला परत आले. ज्यावेळेला परत आले ना, श्री रामचंद्राचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकाच्या वेळेला वानरांना म्हणजे सुग्रीवजी आहे, जामवंतजी आहे, यांना वेगवेगळे पद देण्यात आले. सुग्रीवजीला सेनापती केलं, जामवंतजीला महामंत्री केलं. सगळ्या वानरांना जे जे प्रमुख वानर होते ना, प्रत्येकाला म्हणजे वेगवेगळं पद दिलं. हनुमानजीला म्हणतात, हनुमानजी तुम्हाला कोणतं पद देऊ ते सांगा. तुम्हाला प्रधानमंत्री करू का? तुम्हाला अर्थमंत्री करू का? तुम्हाला कॅबिनेट मंत्री करू का? तुम्हाला शिक्षा मंत्री करू का? तुम्हाला कोणता मंत्री करू ते सांगा. हनुमानजी म्हणतात, नाही महाराज, मला एकच पद द्या. कोणतं पद? ज्या वेळेला श्री रामचंद्रजीचा राज्याभिषेक झाला, पंखा घालायला भरत आणि शत्रुघ्न, हनुमानजी त्यांच्या समोर हात जोडते झाले, नतमस्तक झाले, त्यांच्या पायावर बसले. प्रभू आम्हाला हेच पद द्या. पदी बैसुनी पहिलं चरण सुटलं. राम म्हणता रामची होईजे, पदी पैसुनी पदवी घेजे. अभंगाचं पहिलं चरण सुटलं. मग दुसऱ्या चरणाकडे जाऊ. ऐसे सुख वचनी आहे. काय महाराज? सुख वचनामध्ये सुख आहे? कसा काय? आता पुढे गीतेमध्ये जाऊ. गीतेच्या 18व्या अध्यायाच्या 36 नंबरच्या श्लोकमध्ये सुखाचे प्रकार आलेले. सुखम त्विदानी त्रिविधम शृणु मे भरतर्षभा अभ्यासात रमते यत्र दुःखांतचिनी गच्छति. सुखाचे किती प्रकार राहते? सुखाचे प्रकार राहते 3. बोला किती प्रकार? 3. आता 3 प्रकार कोणकोणते? एक राहते सात्विक सुख, एक राजस सुख आणि एक आहे तामस सुख. आता सात्विक सुख कसं असते? तर 18व्या अध्यायाच्या 37 नंबरच्या श्लोकमध्ये पहा काय वर्णन येतं. यदग्रे विषमेव परिणामी मृत्योपमं तत्सुखम सात्विकम प्रोक्त आत्मबुद्धी प्रसादजम. जे सुख सुरुवातीला भोगायला विषासारखं वाटतं, परंतु नंतर त्याचा जो काही अनुभव आहे, अनुभव हा सुखद होतो, त्याला सात्विक सुख असं म्हणतात. आता हेच पटवून देण्यासाठी माऊली ज्ञानोबराय यांनी ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये वापरलेल्या काही ओळ्या मी तुम्हाला सांगतो. सारसाय बिघडिता होय उवाहुनी वत्सर काढिता नवे भुनंबू दौडिता भानियावरुनी पय माय पुरणी बाळक काय नेताजी एक का उदक तुटता मीना. सारस नावाचा पक्षापासून ज्या वेळेला चंद्र प्रतिबिंब दूर होतं त्याला खूप दुःख होतं, पण जसा चंद्राचा प्रतिबिंब दिसतो सुख होतो. गाईला म्हणजे त्या वासराला गाईच्या कासेला म्हणजे सोडल्यावर आनंद होते, सोडल्यावर दुःख होते. दूर कशाला जातात? तुमच्या भाषेत पटून देऊ का मी? एकाले बायकोच भेटे नाही, म्हणजे त्याचं काही लग्न काही होई नाही. कसं बस लग्न झालं, त्याच्या बायकोचं नाव होतं फजिती. आता बायकोचे नाव कुठं फजिती ठेव का? आजकाल काही नाव ठेवते लेकराचे, टीना मीना रीना गीना. एका जणाचं नाव डगलच होऊन होतो. मी आपल्या का हिंबा मिळून आणला कुठलं काही नाव ठेवते. आलं का लक्षात? तर त्याच्या बायकोचं नाव होतं फजिती. आता एक तर भेटत नव्हती, बिचारी भेटली, गेला मार्केटात घेऊन. ते बिचारी भाजीपाला घेऊन ह्या तिच्या संग थैला घेऊन राहील. असं करता करता गंमत काय झाली, भाजीपाला घेता घेता गेली फजिती हरपून. ह्या जिले ते विचारे, वांगेवाले भाऊ काय माई फजिती पाहिली का? आलूवाले भाऊ काय माई फजिती पाहिली का? अरे भाऊ म्हणे वांगेवाले भाऊ नाही, माई फजिती मला विचारता ताई फजिती कवा पाहू आपण? सांगायचं तात्पर्य असं, त्याची फजिती हारपली तेपर्यंत दुःखात होता, पण जशी फजिती सापडली त्याला जे सुख प्राप्त झालं याचं नाव सात्विक सुख आहे. विठ्ठल
जाऊ द्या, दुसऱ्या सुखाकडे जाऊ. दुसऱ्या सुखाचं नाव आहे राजसुख. गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये 38 नंबरचा श्लोक आलेला आहे. काय? विषयेंद्रिय संयोगात यदग्रे मृतोपम तत्सुखम सात्विकम तत्सुखम. विषय इंद्रिय संयोगात यदग्रे मृतोपम परिणामी विषमेव तत्सुखम राजस्मृतम, असा तो श्लोक आलेला आहे. आता याचा मला अर्थ पहा. कोणतंही भोग म्हणजे भोग घेणं, मस्त एसी मध्ये बसणं, मस्त नाही का कूलरमध्ये झोपणं, मस्त चांगलं खाणं, चांगलं हे करणं, याचं नाव आहे राजसभोग. म्हणजे राजासारखे भोग भोगणे याचं नाव आहे राजसभोग. परंतु हे राजसभोग म्हणजे भोगत असताना आपल्यालाही कळत नाही का आपण काय करून राहिलो. तुम्हाला तर कसं सांगू, पटवून देतो मी एका वाक्यात. मला एक सांगा, आपल्याकडचा नवरदेव मे महिन्यामध्ये, म्हणजे महिना कोणता चालू आहे? मेचा. असं ऊन आहे आणि त्या मे महिन्यामध्ये भर उन्हामध्ये घोड्यावर बसते आणि कोट घालून बसते. आता सांगा खरं तिथं कोटाचं काम आहे का? अरे बाबा, ते इंग्लंड मधले लोक घालत होते कोट, कारण की तिथं 24 म्हणजे 12ही महिने तिथं थंडी आहे, म्हणून त्याला कोट घालायला लागते. आपण देखादेखी अशा कार्यक्रम करतो का त्याचा बुडही माहित नाही, शेंडाही माहित नाही. आणि ते तुम्हाला पटवून देण्यासाठी एक उदाहरण देतो. काका ताई, तुमचा वाढदिवस साजरा करते का? बोला पटात. नाही करते. अजी काऊनजी? या पुरीचा वाढदिवस कोण नाही साजरा करत? हे ताई, तुझा वाढदिवस साजरा करते? हा, शाबास. सांग मा ताई, वाढदिवसाला काय आणायचं? अच्छा, शेण आणायचं. हा, आता मला वाटलं शेण आणायचं सारून काढायचं बा. ठीक आहे, आणलं केक. आणि मग केक आणल्यावर काय करायचं? आणल्या त्याच्यावर काय लावायचं? हा, केकवर लावायच्या मेणबत्त्या. आता तुम्ही सांगा, केकवर मेणबत्त्या कशासाठी लावा लागते? आपले काही का भोकणे होते का? ठीक आहे, लावल्या मेणबत्त्या. मग ज्याचा वाढदिवस आहे त्यानं काय करायचं? गावामधले शंभरे सामरे झिपरे झापरे पुष्टे जमा करून आणायचे. कारण की वाढदिवस आहे ना आता, हॅपी बर्थडे टू यू कोण म्हणा. मग सगळे आणले जमा करून. तर ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या हातात काय द्यायचं सांगा? काय द्यायचा? चाकू द्यायचा. कोण कोणाला मोटर करायचा आहे का? ठीक आहे, निघाले त्याला चाकू. मग आता चाकू दिल्यावर मग काय करायचं? हा, जे लेकरं बोलवून आणले का नाही त्याला करायचं भोयताल, आणि त्याच्या हातामध्ये द्यायचा चाकू, आणि ते कॅन्डल काय करायचे? पेटवायचे, है ना. आणि पेटवताना मग आता सर्वात पहिली म्हणजे प्रक्रिया कोणती आहे तिची? सर्वात अगोदर काय करायचं? कॅन्डलवर मारायची फूक. पण फूक मारता मारता एका गोष्टीची काळजी घ्यायची, थोडासा थुका उडला पाहिजे. आणि थोडासा जर का शंभर उडला का नाही तर मग जास्तच आनंद आहे. ते लहानसं लेकरू त्याच्याच्यानं सवारत नाही, आणि त्या पोराला म्हणते मार फूक त्याच्याच्यानं, म्हणजे ते अहो ते दिवाळी इजत नाही तरी गेले म्हणजे काय मारायला लावते? फूक मारायला लावते. आणि काय होते मग? कधी कधी उडून जाते. ते का उडलं जाईल. मग काय करायचं? जसं फूक मारला तसं सगळ्या जणांना ओरडून उठायचं. काय म्हणायचं सांगा म्हणा बरं माझ्या बरोबर. चला घ्या. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी उआ टू यू. अरे तुम्ही कसे अजब लोक आहे, एकाचं नाव घेतलं दुसऱ्याला मग राग नाही येणार का? म्हणून पहिल्या शब्दामध्ये हॅपी बर्थडे टू यू म्हणायचं, आणि दुसऱ्या शब्दामध्ये काय म्हणायचं? हॅपी उआ टू यू. म्हणजे दोघांचे काय होते? समाधान होऊन जातं. ठीक आहे, झालं. मग असा वाढदिवस झाला आपला का? मग काय, ज्याचा वाढदिवस आहे त्याला म्हणायचं म्हणजे काप, आणि कापाचा ना केक. आता मला एक सांगा, केक का म्हणजे असा भल्ला कडक राहते का? अरे आपल्या जुने म्हातारे होऊन गेले, आणि त्या म्हणजे त्या ज्या ज्वारी होत्या ना जुन्या, त्या ज्वाऱ्याच्या भाकरी मोठ्या म्हणजे भयंकर बने, अशा कडक बने. पण एका तरी म्हाताऱ्याने म्हटलं का बुडीले पाहिजे काय थोडीशी गुड आणान बरं. नाही हे भाकर जरा लय कडक आहे, एका घावामध्ये 2 तुकडे करतो मग खातो, असं एका तरी म्हाताऱ्याने म्हटलं का? म्हणजे अन्नावरती शस्त्र चालवायचं, पण की नाही आपण काय करतो? चाकूनं कापलं. पण चाकूनं कापल्यावर मग काय करायचं? ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या तोंडात पहिले भरत घे खाय मग. आणि मग असा वाढदिवस झाला का मग ते म्हातारी आजी पुऱ्या गावभर सांगते मान आताचा मोठा साजरा वाढदिवस झाला म्हणते. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, खरंच या चांगला वाढदिवस झाला का? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या घरामध्ये जर एखादं जण मेलं, म्हणजे म्हातारा व्यक्ती समजा मेला, त्याच्या नावानं 10 दिवस आपण काय करतो सांगा बरं? त्याच्या नावानं 10 दिवस काय करतो आपण? हा, त्याच्या नावानं 10 दिवस डान्स करतो का आपण? नाही, बरं झालं मेला, बरं झालं मेला. काय करतो त्याच्या नावानं? 10 दिवस दिवे लावतो आपण. कारण मेलेला माणूस 10 दिवस कुठं राहते? जाड्यावर राहते. कासाठी? घर शिवाले नाही बा. आता चाललो जायचं जाता जाता पावसाची सोय होऊन जाते. तर मेलेला माणूस 10 दिवस आपल्याच घरात आहे हे सांगते तो दिवा. 10 दिवस काय लावला जाते? दिवा. तुमच्याकडे नाही लावत असते? हा, लावते का? हा, मग तो दिवा म्हणजे काय आहे? तो मेलेला माणूस आहे ना. दिवा म्हणजे काय आहे? तो मेलेला माणूस. बरं एक सांगा, संध्याकाळी तुळशीजवळ काय लावता?
हां, तर मग तिथं कोण नाही पाठवत पोट्टे येईल झालं पोट्टे वाढदिवस करून या, तिथं पाठवत नाही. जुने माणसं स्वयंपाक करताना एक घास कुठं टाके चुलीत, कारण की ते आपल्याला आरोग्य देते, है ना. आपली अन्नपूर्णा देवी आहे ती अग्नी. बरं जाऊ द्या, मी पहिले सोपं सांगतो म्हणजे पटवून देणार आहे. मी काय म्हणतो, तुमच्या घरी तुम्ही पूजा करायला बसले, पूजा करता करता काय झाली, मस्त तुमची आरती चालू आहे, मस्त कृष्ण धुतला, छान पूजा झाली. पूजा करता करता एकाएकी दिवा विझला, सांगा काय झालं. एकाएकी दिवा विझला, सांगा काय झालं. हा हा, एकाएकी दिवा विझला म्हणजे काय झालं, अपशकुन झाला. आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमचा पोरगा 10 वर्षाचा झाला, तुमच्या घरात जन्माला आला, ते पोरगा अपशकुनी आहे का? तर मग त्याच्या नावानं दिवे विझवायला पाहिजे का दिवे लावायला पाहिजे? तो 8 वर्षाचा झाला तर 9 दिवे लावायला पाहिजे, 9 वर्षाचा झाला 10 दिवे लावायला पाहिजे, त्याला चौरंगावर बसवलं पाहिजे. आता मला एक सांगा, एखाद्या पोराचा समजा वाढदिवस आहे, त्याला सर्वात अगोदर ज्या दिवशी त्याचा वाढदिवस आहे त्या दिवशी त्याला पहाटे उठवा, चांगलं म्हणजे उपटन लावून त्याचं स्नान करा. स्नान केल्यानंतर त्याला म्हणजे देवाच्या पायाला घाल लावा. आता बरेचसे लोक म्हणतील देवानं आम्हाला काय दिलं. अरे माय बापांनो, जगाच्या पाठीवर असे अनेक लोक आहेत ज्यांना माय नाही, कोणाला बाप नाही, कोणाला डोळे नाही, कोणाला हात नाही, कोणाला पाय नाही, आणि तुम्हाला आम्हाला देवानं सगळे दिलं का नाही दिले. इंद्रिय हात पाय आणि म्हणून सर्वात अगोदर त्या देवाचे उपकार मानायला पाहिजे की हे भगवान, हे परमात्मा, तू आम्हाला सुंदर असं देव दिलेलं. दुसरे पाया आपल्या मायबापाला ज्या म्हणजे त्या लावायच्या, आपल्या आईवडिलाच्या पाया का सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे, म्हणून हे साक्षात म्हणजे देवच आहेत मायबापाने, म्हणून त्यांच्या पाया पडायला लावायचं. आणि नंतर त्याला चौरंगावर बसवायचं, चौरंगावर बसून त्या पोराचं अक्षवण करायचं, असं सोन्यानं त्याची नजर उतरवायची, डोळ्यानं आहे की नाही सुंदर त्याचं अक्षवण करायचं, त्याला ओवायचं. अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करायचा. पण आपण काय करतो, जसे इंग्रज करते, जसं शेवंतीनं केलं तशी काय करते, बैजी करते, आणि दुसऱ्याचं देखादेखी कारभार चालू आहे. आजकाल हे लोक आता पहा, हे जे बरेचसे लोक केले कॉन्व्हेंटमध्ये टाकते. माझे कॉन्व्हेंट संघ दुश्मनी नाही, पण माझा एक तुम्हाला सर्व प्रश्न आहे, हे कॉन्व्हेंटमध्ये पोरं चांगले व्हासाठी टाकून राहिले का एकामेकीच्या पाण्यावर टाकून राहिले? म्हणजे खरंच म्हणजे इमानदारीने उत्तर सांगा. हे काही पोरं काही चांगले व्हासाठी नाही टाकत, हे एकामेकाच्या पाण्यावर टाकते. नाही तर बारीक विचार करा, कॉन्व्हेंट मधली मास्तरी काय म्हणजे 12वी नापास आहेत किंवा म्हणजे काय कोणी घेतात. पण कॉन्व्हेंटचा जाऊ द्या, शाळेतलं पान तुम्ही ज्या जिल्हा परिषद शाळा आहे त्या जिल्हा परिषद शाळेमधले मास्तर बीएड म्हणजे खूप त्यांचं शिक्षण आहे, 1.5 लाख रुपये पगार आहे त्यांचा, तिथं नाही टाकत लेकरं. ते म्हणजे भलत्या ठिकाणी येऊन टाकते, तिथं जवळचे पैसे खर्च करतो. आलं का लक्षात? याला कारणीभूत म्हणजे काय, हे म्हणजे देखादेखी. तर याचं नाव आहे राजसुख. दुसऱ्याला कार घेतली म्हणजे आपल्याला घेऊशा वाटते, दुसरा कूलरमध्ये बसल्यावर आपल्याला घेऊशा वाटते. अरे हे सुख ठीक आहे, पण परिणामी विषमेव. आता या श्लोकाचा अर्थ पहा, यदग्रे म्हणजे विषय इंद्रिय संयोगात यदग्रे मृतोपमम, सुरुवातीला जरी सुखाचं वाटलं, परिणामी विषमेव तत्सुखम राजस्मृतम, परंतु अंती हे आपल्याला विषासारखं होणार आहे, आपल्यासाठी घातक होणार आहे. असं हे राजसुख आहे. विठ्ठल विठ्ठल तिसऱ्या सुखाचं नाव आहे तामसुख. तामसुखाची व्याख्या श्रीमद भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायामधील 39 नंबरच्या श्लोकामध्ये आली. काय श्लोक आहे? यदग्रेचानुबंधेच सुखमोहन आत्मना निद्रालस्य प्रमादोत्त तत्तामसं बुधाभूतम. आता हे जर समजावून सांगायचं झालं, काही नाही म्हणजे वावरामध्ये काम आहे तरी आपलं पसरणं, आयस करणं, कंटाळा करणं, हे जे सुख आपण लोक घेतो, या सुखाचं नाव तामस सुख आहे. तामस सुखाचे काही खास फायदे नाही. माणूस आळशी होते, कंटाळवाणा होते, वेगवेगळे रोग त्याला घेरते, त्याची बीपी वाढते, त्याची शुगर वाढते. जास्त आराम करणाऱ्याला पहा, कमरेत गॅप, बीपी, शुगर,
फलानं कंबर दुखते म्हणते. अरे पण जात कुठंच नाही, कंबर कशी दुखते आहे का? आणि जो व्यक्ती दिवस रात्र राबून राहिला तिने बिचारायला काहीच होत नाही. याचं नाव आहे तामसुख. तामसुख जेवढा तुम्ही आराम कराल तेवढं तुमच्यासाठी घातक ठरते परिणामी. आता हेच पटवून देण्यासाठी झोपेचं सुख आहे. काय? झोपेचं सुख. आता झोपेचं सुख तुम्हाला पटवून देण्यासाठी छानसा असा एक म्हणजे विनोद सांगतो. ताई थकला बाटला सासऱ्याचं घर केली लागून होतो मामाजी. आलं का लक्षात? सासऱ्याचं घर होतं लागून. त्याला असं वाटलं तो होता ट्रक ड्रायव्हर, त्यानं ट्रक आपला थांबून दिला आणि मामाजीच्या घरी आला. कशाला? आराम करायला. तो आला आराम करायला. आता ह्या सासऱ्याले ना सासूले पुराणं काढलं होतं घराच्या बाहेर. हे लहानशा का खोलीमध्ये राहत होते. जवळ बापू आले मस्त खा प्याले दिलं जवायले झोपावले जवळ बापू. खोली लहानशी आणि त्या खोलीमध्ये एकच पलंग माले. आता झोपाव कसं? बुडा बुडीने एक जवळ. आता झोपाव कसं? तर मग जवळनं एक त्याच्यावर म्हणजे उपाय काढला. एक काम करा म्हणे सासूबाई तुम्ही वर झोपा, आम्ही दोघं जण खाली झोपतो म्हणे. पण ते दोघंही जण तिथे फिट नाही पैसे ना. तर मग आता काय करायचं? तर म्हणे सासरे बुवा तुम्ही म्हणे कोण तिकडे करा, तुमच्या पायाकडे माया कोण आणि माया पायाकडे तुमचं कोण. बस यांचा जुगाड लावला आणि दोघे जण झोपले. आता ह्या ड्रायव्हर माणूस, आता ड्रायव्हर माणसाला काही माधुरी दीक्षितचे स्वप्न पडून काय? तेले स्वप्न पडलं तो चालून राहिला ट्रक स्वप्नात. आणि ट्रक चालवता एक मरकटलेला म्हातारा असाच होता तल्लत. तो सायकलवर बसला आणि जोड्यानं पायडल मारता त्यानं ट्रकले केलं उलट्या. काय केलं? ट्रकले उलट्या. अरे येले आधार काय ना येल्याला राग. यानं काय केला? गिअर घेतला, गिअर टाकला आणि त्याच्या समोर गेला. पण तो म्हातारी काय ऐकत नव्हता स्वप्नात. तो झाला सायकलवर उभा आणि त्यानं पुन्हा जोड्यानं पायडल मारले. पुन्हा तो ट्रकच्या समोर गेला. आता येल्याला राग येणं की नाही, पुन्हा गिअर टाकला. पण तो म्हातारा काही ऐकत. यानं एवढ्या जोऱ्याने गेअर टाकला का एवढ्यामध्ये ओरडण्याचा आवाज. अरे बापा देवा मेलो. तिला असं वाटलं का सायकलवाला म्हातारा मेला. पण जसा अरे बापा देवा मेलोचा शब्द ऐकला तसे याचे डोळे उघडले. ह्या पाहिजे तर काय? न आगे सायकल है न सायकल की रांग है, न आगे सायकल है न सायकल की रांग है, इसके हाथ में गियर वेर कुछ भी नहीं, ससुर जी की टांग है. सासऱ्याला हॉस्पिटलमध्ये पाठवलं नाही ना. आलं का लक्षात? हा फक्त विनोद आहे. तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे, जेवढं जास्त तुम्ही झोपेच्या आयशाच्या किंवा इतर गोष्टीच्या अधीन जाल तेवढं तुमच्यासाठी घातक आहे. आणि हे झालं तिसरं सुख. तिसऱ्या सुखाचं नाव काय? तामसुख. विठ्ठल महाराज पहिला आम्हाला 3 प्रकारचे सुख असतात. एक आहे सात्विक सुख, राजस सुख, तामस सुख. पण तुकाराम महाराज या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात की काय म्हणतात? ऐसे सुख वचनीय आहे. या वचनामध्ये ऐसे सुख आहे. तर मग याच्यापैकी कोणते सुख आहे ते सांगा. राजस सुख आहे का? तर राजस सुखाला वीट आहे. हेच तुम्हाला पटवून देण्यासाठी सांगतो. एखाद्या माणसाला गुलाबजामुन आवडते. तो म्हणते हो मला गुलाबजामुन खूप आवडते. आता त्याच्याजवळ गुलाबजामची वाटी दिली तर 1 खाईन, 2 खाईन, 3 खाईन. त्याच्याजवळ समजा आपण टोपलं नेऊन दिलं, सांगा खाईन का तो टोपलं? या सुखाचा वीट येतो. येणं 5-10 गुलाबजाम खाल्ल्यावर ह्या म्हणते भाऊ आता महाच्यानं जमणार. सांगा बरं आली का नाही वीट? समजा मी पुन्हा तुम्हाला ते म्हणजे फजितीची गोष्ट सांगितली होती. फजिती हरपली म्हणजे पहिल्यांदा हरपली तर ह्या सोबत्याने म्हणजे थोडंसं दुःख झालं. फजिती भेटल्यावर त्याला काय झाला? आनंद झाला. मला एक सांगा, फजिती जर समजा दररोजचीच हरपायला लागली तर ह्या काही टेन्शन येईल का? हिचा म्हणून धंदाच आहे म्हणून आहे का नाही? तर सात्विक सुख सुद्धा कुठं ना कुठं वीट पावते. जाऊ द्या. मग आता तामस सुख झोपलेला माणूस सांगा बरं किती वेळ झोपून? एक वेळ झोपण्याचा सुद्धा वीट येते. तर या तिन्ही सुखांना वीट आहे. तिन्ही सुखांचा कियस येतो. मग असं कोणतं सुख आहे की ज्याचा कियस येत नाही? तुकाराम महाराज सांगतात विटेचे सुख नव्हे भक्ती. विद्याचे सुख नवी भक्ती असते. एकच आहे राम रसाची चवी आन रस रुचती केवी. एकच रस आहे, त्याचं नाव आहे राम रस. हा जर रस आपण प्राप्त केला तर दुसऱ्या कशाची गरज राहत? सांगा बरं. संतांना कशाची गरज आहे का?
नावडे जन धन माता पिता 9 प्रकारचे पाश असतात. अहमपाश, दारापाश, पुत्रपाश, स्वजनपाश, ग्रहपाश, धारापाश आणि आशापाश. या 7ही पाशाची निवृत्ती केल्यानंतर जे पद प्राप्त होते त्या पदाचं नाव रामपद आहे. आणि त्या पदामध्ये राम रसाची एवढी चव लागते का जगातले सर्व पदार्थ सगळे रस फिके वाटतात.